पवार साहेबांचंच महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं 2019 ते 2022 महाराष्ट्रामध्ये होतं. त्यावेळी माननीय पवार साहेबांनी त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला? उद्धव ठाकरे साहेब तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं माननीय पवार साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते. मग पवार साहेब आत्ता जे आदरणीय पवार साहेब आत्ता जे सांगतायत हे जर त्याच वेळी पवार साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं असतं आणि उद्धव साहेबांच्या सरकारनं त्यावेळी जर अशी विनंती केंद्राला केली असती तर केंद्रानं त्या बाबतीतला निर्णय केंद्रानं काय घ्यायचा तो घेतला असता. पण आता स्वतः सरकारमध्ये असताना स्वतःच्या रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार असताना अशा पद्धतीची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी कधी घेतली नाही आणि आता ते ही भूमिका घेत आहेत. त्यामुळे आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे. बघूया आता याच्या पुढे काय होतंय. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे हे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत असा आरोप संजय राऊत. अहो काय संजय राऊतच्या आरोपामध्ये तथ्य असतं? मला एक समजत नाही माध्यमांना. मी 1000 वेळा सांगितलं की तुम्ही एका बाजूला संजय राऊतांनी केलेली स्टेटमेंट काढा आणि दुसऱ्या बाजूला त्यातलं किती खरी ठरली हे काढा. त्यांचं एकच स्टेटमेंट खरं ठरत नाही. ते जे बोलतात त्याच्यात कधी तथ्य नसतं. ते जे बोलतात ते कधी खरं निघत नाही आणि उगाच आपलं त्यांनी काहीतरी संभ्रम लोकांच्यात निर्माण करायचा, शिंदे साहेबांना बदनाम करायचं, मान्य शिंदे साहेबांबद्दल गैरसमज निर्माण करायचा, अशा पद्धतीचं वितुष्ट निर्माण करणारं काम केवळ संजय राऊत करत असतात. त्यामुळे संजय राऊतांच्या असल्या भंपक बोलण्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देत नाही. मगाशी शिंदे समिती जेव्हा जरांगेंना भेटायला गेली होती तेव्हा जरांगेंनी त्या चर्चेदरम्यान तुमचं नाव घेतलं की 13 महिन्यापूर्वी आपण त्यांना भेटायला गेला होता आणि हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल याबाबत चर्चाही झाली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की या जे आदेश आहे मराठवाड्यातले सगळे मराठी कुणबी आहेत हा तातडीनं काढा असं या बाबतीत मान्य मनोजदादांचं म्हणणं बरोबर आहे. मी जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चेला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटियर हे आहे असं लागू करा. आम्ही तेलंगणा सरकारबरोबर आम्ही स्वतः चर्चा केली. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तेलंगणा गव्हर्नमेंटच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. आमच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती आम्ही तेलंगणा गव्हर्नमेंटकडे पाठवली. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आमचे डॉक्युमेंट्स एका त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जे त्यांची स्टोर रूम किंवा त्यांचं जे दप्तर ठेवलेलं असते तिथं आहे, तुम्ही ते शोधा. आम्ही सेपरेट एजन्सी तिथं मी त्या समितीचा सदस्य असताना एक स्वतंत्र एजन्सी तिथली आपण कामाला लावली. तिथले डॉक्युमेंट जे आपल्याला आवश्यक होते ते स्कॅन करून आणले. ते स्कॅनिंग केलेले डॉक्युमेंटचा आपण या ठिकाणी पुन्हा त्याची तपासणी केली, त्याचा सगळा अभ्यास केला. आपल्याला म्हणजे हैदराबाद गॅजेटियरमध्ये त्यांनी डिव्हिजन वाईज इतक्या संख्येचे कुणबी आढळून आलेले आहेत असं लिहिलेलं आहे. त्या संख्येमध्ये शंभूराव शिवाजीराव देसाई आहे का, किंवा आणखीन सचिन जाधव आहे का, किंवा तुषार तपाशी आहेत का, ओमकार कदम आहेत का, संतोष नलवडे आहेत का, असं कुठलं नाव त्या गॅजेटियरमध्ये दिलेलं नाही. त्याच्यामध्ये फक्त फिगर नमूद केलेले आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही लिगल ओपिनियन घ्यायचा निर्णय घेतला की या बाबतीत समजा मराठवाड्यातल्या त्या 7 जिल्ह्यांमधल्या गॅजेटियरमधली अमुक नंबर आयडेंटिफाय झालेला आहे किंवा अमुक नंबर नक्की झालेला आहे तर त्या नंबरमध्ये कोण कोण आहे, म्हणजे ते कोणाचं. आता समजा उदाहरण धरा, मी उदाहरण म्हणून सांगतोय, 2000 कुणबी आढळले असं सांगितलं तर मग 2000 फक्त दाखले देता येतील ना. पण त्या 2000 मुलं, त्यांचे पंतू, त्यांचे नातू हे कशावरनं व्हेरीफाय करायचे? याच्यासाठी आम्ही LNJDला, लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटला, ॲडव्होकेट जनरल साहेबांना याच्यावरचं त्यांचं ओपिनियन हे आम्ही त्यावेळी मागितलेलं होतं. दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागली, दरम्यानच्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे हे काम थोडंसं थांबलं होतं, म्हणजे संत गतीनं झालं होतं. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.